चला जाऊ. दादा मतदान केलंय, काय लोकांना आव्हान करणार? नाही, लोकांना आव्हान असं करेन की 142 कोटी लोकसंख्या असणारा आणि जवळजवळ 99 कोटीच्या आसपास मतदार असणारा हा देश, जगामध्ये अतिशय व्यवस्थित रुजलेली ही लोकशाही आहे. जी लोकशाही तेव्हा स्ट्रेंथन होईल जेव्हा आपण आपला मताचा अधिकार बजावू. क्लिअर झालं. उलट वोटिंग पर्सेंटेज वाढल्यामुळे वाढीव टक्का हा नेहमी BJPच्या महायुतीच्या बाजूने असतो. तो 48-50 धरून ज्या निघालेल्या फिगर आहेत त्या 160 ब्रँडेड आहेत. म्हणजे कमळाच्या चिन्हावरच्या, धनुष्यबाणाच्या चिन्हावरच्या, घड्याळाच्या चिन्हावरच्या. त्या व्यतिरिक्त अपक्ष हा बोनस आहे. 144ला असं राज्य येतं, 160 ब्रँडेड आहेत. आणि त्यामुळे वाढीव टक्का हरियाणामध्ये चमत्कार काय घडला तर टक्का वाढला. त्यामुळे माझ्या कोथरूड मतदारसंघामध्ये 4,40,000 मतदार, 1% वाढला की 4,400 वाढलं, 10% वाढले तर 44,000 वाढलं. माझी खात्री आहे की कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाचा मार्जिन 23ला बघू, मतदानाचा विक्रम आम्ही करणार आहोत. गाव पलटला. घराघरामध्ये विनोदजींबद्दल आणि BJPबद्दल सहानुभूती निर्माण झाली की अरे हे विरोधक कुठल्या थराला जाणार आहे. 5 कोटीने सुरुवात केली, सापडले का 5 कोटी? मग आता जी बदनामी झाली विनोदजींची, तुम्ही एखादी गोष्ट करताना त्या माणसाला आयुष्यातून उठवतात. राजकारण सोडावं गेलं. एकनाथजींची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी हे वेगळे पक्ष आहेत. त्यांना वेगळं अस्तित्व आहे, स्थान आहे, महत्त्व आहे, रिस्पेक्ट आहे. तरी ते दोघेही मोदीजींना मानतात. आणि त्यामुळे तिघांचं पण म्हणणं आहे की भाई हम क्यों तय करे, प्रचार किया, आज वोटिंग होगा, 23 को रिजल्ट लगेंगे, जो करना है वो दिल्ली करे.